नमस्कार. जे काय आपण मागच्या 2 महिन्यापासून कन्सेप्ट डेल्टा ह्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आपण जे क्रिएट केला होता आणि त्या माध्यमातून जे काही मॉक टेस्ट असतील, चॅप्टर वाईज टेस्ट असतील, हे सगळं आपण प्रोव्हाइड करत होतो. तर त्या गोष्टी देत असताना बऱ्याच काही विद्यार्थ्यांचे अशा पद्धतीचे डाऊट होते की दादा शेवटच्या 15 दिवसात कसं प्रिपेअर करू. मग त्यावर एक आपण व्हिडिओ केला. त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे अशा पद्धतीचे डाऊट होते की टाईम मॅनेजमेंट आणि मॉक टेस्ट ॲनालिसिस दादा कसं करायचं. तर टाईम मॅनेजमेंटचा विषय काय झाला की एक 90 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे सोडवायचे. त्याच्यानंतर 50 क्वेश्चन तुम्हाला 90 मिनिटामध्ये मॅथमॅटिक्सचे सोडवायचे. पण दरवर्षी साहजिक एक ट्रेंड असतो किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या ती असते की ज्यांना फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये टाईम पुरत नाही. कारण तिथं कसं 90 क्वेश्चन्स हे तुमचे 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन्स सोडवायचे असतात. पण हेच जे तुमचं आहे ना मॅथमॅटिक्समध्ये काय होतं की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना टाईम पुरतो. पण यावर्षीपासून असं दिसायला लागलं की मॅथ्समध्ये सुद्धा थोडा विद्यार्थ्यांना टाईम पुरवणं झाला. कोणत्या विद्यार्थ्यांना की ज्यांची प्रिपरेशन चांगल्या लेवलवर झाली त्या विद्यार्थ्यांना तो मॅथ्समध्ये टाईम पुरत नाही. त्याची कारणं काय असतील तर थोडं यावेळेसपासून जरा पेपर डे बाय डे म्हणण्यापेक्षा इयर बाय इयर काय व्हायलं की थोडा पेपर लेंदी यायला लागला, थोडा कन्सेप्च्युअल यायला लागला. मग त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर 140-150 च्या पुढे जात आहे त्या विद्यार्थ्यांनी जेई मेन्समधले जे काही क्वेश्चन्स असतात, जे की सिंगल टॉपिक क्वेश्चन्स असतात, म्हणजे की 2 टॉपिक कंबाईन करून जे क्वेश्चन्स आलेले नसतात, आपल्या CETच्या सिलेबसमध्ये जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिकचे सिंगल टॉपिक क्वेश्चन्स जे काही जेई मेन्समध्ये असतील तर त्या पद्धतीचे थोडे त्यांनी जर क्वेश्चन्स सॉल्व केले तर ते आणखीन बेटर राहील. कारण येणाऱ्या अटेम्प्टमध्ये कशा पद्धतीचे पेपर येतील हे काही सांगता यायचं नाही. पण मॅथ्समध्ये ती लेवल आता ते कदाचित यावर्षीपासून ते मेंटेनच करतील असं दिसतंय. पण ठीक आहे, आपण आता काय बोलू की टाईम मॅनेजमेंटविषयी बोलू आणि मॉक टेस्ट ॲनालिसिसविषयी बोलू. आता टाईम मॅनेजमेंटमध्ये मेन म्हणजे काय आहे की आपल्याला विषय सोडून देता आला पाहिजे. काल मी काय सांगितलं की जे आपण काल व्हिडिओ तयार केला की कशा पद्धतीनं पूर्ण सिलेबस 15 दिवसामध्ये तुमचा रिवाईज करायचा. तर त्याच्यामध्ये आपण अडकून राहायचं नाही कुठल्याही विषयामध्ये. म्हणजे कसं नंबर ऑफ क्वेश्चन्सची संख्या जास्त असल्यामुळे टाईमचा विषय तर होणारच आहे. आणि आपण जर एका क्वेश्चनमध्ये अडकून बसलो तर त्याच्या पुढचे जे काही सोपे होते, इझी होते ते क्वेश्चन्सला आपल्याला टाईम पुरणार नाही. आणि जसा टाईम संपायला लागतो तसा मग प्रेशर डेव्हलप होतं आणि त्या पद्धतीचे मग क्वेश्चन्स आपले येणारे पण चुकू शकतात. तर मग आपण काय केलं पाहिजे की विशेष म्हणजे टाईम मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रफ शीट तुमची म्हणजे एक शिस्तबद्ध पद्धतीमध्ये ती अरेंज असली पाहिजे. आता ही रफ शीट कसं, आता तुम्ही जे काही रफ शीट तुम्ही घेऊन जाता किंवा परीक्षेमध्ये आय थिंक प्रोव्हाइड केली जाते ती परीक्षेत प्रोव्हाइड केलेली जी तुमची रफ शीट आहे ती जरा शिस्तबद्ध असली पाहिजे. म्हणजे त्यावर तुम्ही जेव्हा एखादा क्वेश्चन रीड केल्यानंतर त्याचा जेव्हा डाटा एक्स्ट्रॅक्ट करता किंवा एची व्हॅल्यू, व्हीची व्हॅल्यू, टीची व्हॅल्यू असं जे काही आपले टर्मिनॉलॉजीज असतात त्या पद्धतीचं ज्यावेळेस तुम्ही ते व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट करता तर ती एक्स्ट्रॅक्ट करताना तुम्ही काय केलं पाहिजे की क्वेश्चन 1 समजा रीड केला, त्याची व्हॅल्यू रीड करता आपण व्हॅल्यू काय करतो, एक्स्ट्रॅक्ट करतो. तर क्वेश्चन 1चं काय करायचं, क्वेश्चन 1 नंबर टाकला त्याच्या खाली व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट केलेली त्याचं लिहायचं. असं व्हायला नको की त्या क्वेश्चन 1च्या तिथंच कुठंतरी त्याची व्हॅल्यू, त्याच्या व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्शन फॉर्म्युला जे काही आठवलं ते लिहिलं होतं, कॅल्क्युलेशन केलं होतं आणि त्याच्यामध्येच कुठंतरी दुसऱ्या क्वेश्चनचं, तिसऱ्या क्वेश्चनचं असं रँडम व्हायला नको. एका सिस्टमॅटिक वेमध्ये म्हणजे पेजेसचे 2 पार्ट केले तरी पण चालतात. म्हणजे की कमी जागेमध्ये जास्तीत जास्त तुमचं बसेल. कारण किती शीट प्रोव्हाइड करतात, काय करतात त्याच्यामध्ये थोडा टाईम जाऊ शकतो. त्याच्यामुळं काय करा, पेजला तुम्ही फोल्ड मारा, एका पेजेसचे 2 भाग करा. पहिल्या याच्यामध्ये काय लिहा, क्वेश्चन 1 लिहा, त्याचं जे काही तुम्ही कॅल्क्युलेशन करता ते लिहा. त्याच्यानंतर सेकंड, थर्ड हे कॉलम संपला की मग इकडल्या कॉलममध्ये तुम्ही जा. अशा पद्धतीनं जर शिस्तबद्ध तुमची रफ शीट ठेवली तर याच्यामुळं काय फायदा होतो, तर याच्यामुळे एक फायदा होतो की कदाचित तुम्ही पहिल्यांदा क्वेश्चन रीड केला, त्याच्यातला डाटा एक्स्ट्रॅक्ट केला, डाटा एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला कळलं की अरे याचा फॉर्म्युला आठवणं काय होईना झालं त्या स्पॉटला, तर तो तुम्ही क्वेश्चन स्किप जरी केला आणि पुन्हा जेव्हा तुमच्याजवळ टाईम उरला त्यावेळेस जर त्या क्वेश्चनवर आलं तर पुन्हा रिपीट तोच क्वेश्चन तुम्हाला वाचायची गरज नाही. त्याचा डाटा तुम्ही ऑलरेडी काढलेला असतो. डायरेक्ट तुम्हाला त्या डाटावर लक्ष देऊन तुम्हाला जे काही फॉर्म्युला असेल, जे काही पुढची प्रोसेस करायची असेल, जे काही स्टेप करायचे असतील त्या तुम्ही करू शकता. इथे एक तुमचा टाईम काय, रफ शीट जर व्यवस्थित शिस्तबद्ध ठेवली, शिस्तबद्ध अरेंज केली तर त्या तिथेही तुमचा थोडा बहुत टाईम वाचू शकतो. आणि बऱ्यापैकी चांगले म्हणजे ज्यांचा स्कोअर चांगला आहे ते विद्यार्थी अशाच पद्धतीचं करत असावं. आणि जर करत नसाल तर केलं तर आणखीनच थोडा बहुत टाईम होऊ शकतं. आता काय होतं, फिजिक्स आणि केमिस्ट्री तुमचं सेक्शन 1 आहे, सेक्शन 2 तुमचं मॅथमॅटिक्स आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये म्हणणं राहतं की दादा फिजिक्स पहिल्यांदा सोडू की केमिस्ट्री पहिल्यांदा सोडू. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर 100पेक्षा जास्त किंवा 120, 130 असं 100 ते 120च्या मध्ये आहे त्या किंवा 100च्या पुढे आहे असं म्हणलं तरी तुम्ही हरकत नाही. तर त्या विद्यार्थ्यांना मला वाटतं की बऱ्यापैकी म्हणजे 50%पेक्षा जास्त सिलेबस त्यांचा चांगल्या पद्धतीचा प्रिपेअर झालेला आहे. मग अशा टाईमला तुम्ही मला वाटतं की एका फ्लोमध्येच चाललं पाहिजे. फिजिक्स पहिल्यांदा
पहिल्यांदा आहे तर फिजिक्समध्येच चाललं पाहिजे. फक्त त्याच्यात इतकं आहे की तुम्हाला न येणारा क्वेश्चन जर क्वेश्चन जमला नाही तर तो क्वेश्चन तुम्हाला स्किप करता आला पाहिजे आणि पुढच्या क्वेश्चनवर तुम्ही शिफ्ट झाला पाहिजे. अशा पद्धतीचं केलं तरी तुम्ही चालतं. पण ज्यांचे मार्क फारच कमी येत आहेत, म्हणजे ज्यांचे मार्क समजा 60, 70, 80, 90 अशा रेंजमध्ये आहेत, 60, 70, 80, 90 अशा रेंजमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर थोडं फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये आता बऱ्यापैकी त्या विद्यार्थ्यांना म्हणजे तशा विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांना कॅल्क्युलेशन्स ह्या गोष्टी मॅथमॅटिक्स थोडं वीक असतं. तर या गोष्टीमुळे त्यांनी काय केलं पाहिजे की केमिस्ट्रीमध्ये काय आहे की आपलं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असं ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं बऱ्यापैकी ऑनलाईन क्वेश्चन्स असतात. क्वेश्चन रीड केला आणि जर तुमची थेअरी तुम्ही बुक्समधून आपल्या महाराष्ट्र स्टेट बुकच्या जर प्रिपेअर केलेली असेल तर मग त्याचं तुम्हाला डायरेक्ट आन्सर 4 ऑप्शन पाहिले की येऊन जातं. तशा पद्धतीचं मग तुम्ही त्या टाईमला काय करू शकता की केमिस्ट्री प्रेफर करू शकता आणि मग फिजिक्सवर जाऊ शकता. पण ज्यांचे मार्क 100च्या पुढे जात आहेत त्यांना माझं सांगणं असेल की तुम्ही कंटिन्यू फॉलो करा फिजिक्स केमिस्ट्री आणि जसं एक्झाममध्ये पेपर आहे तसं. फक्त अडकून राहायचं नाही. क्वेश्चन येत नसेल, जमत नसेल, आठवत नसेल तर स्किप करता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीचं जर केलं. आता मॅथ्समध्ये टाईमचं सांगितलं की ते थोडं हार्ड येतं, म्हणजे लेंदी क्वेश्चन पेपर येत आहे. तर मग त्याच्यावर तुम्ही थोडं ज्यांचे मार्क्स जास्त येत आहेत 140+ 150+ येत आहेत तशा विद्यार्थ्यांनी थोडं JEE मेन्सचे क्वेश्चन्स मेन्सचे टॉपिक बेस्ड जे क्वेश्चन्स असतात ते केलेले कधी पण चांगलं राहील. आता हा काय प्रकार आहे. आता बऱ्याच जणांना आता हे सर्वांनीच फॉलो केलं तर आणखीन इझी राहील की राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 म्हणजे जेव्हा क्वेश्चन जेव्हा आपण आता कसं आहे की मागं पुढे करण्यात पण बराच वेळ जातो. पण जर हे शक्य झालं की ज्यांना बऱ्यापैकी गोष्टी जमत आहेत, मॉक टेस्ट जास्त दिल्यात, त्यांनी असं राऊंड वाईज नाही चाललं तरी, कारण त्यांचं राऊंड 1मध्येच काय होईल की राऊंड 2चे बी क्वेश्चन्स, कारण ती स्पीड आलेली असेल, ती ॲक्युरेसी आलेली असेल तर राऊंड 2चे पण क्वेश्चन्स त्याचे राऊंड 1मध्येच सॉल्व्ह होऊन जातील. तर त्यांना फक्त डायरेक्ट 1 आणि 3 राऊंडच असं 1 आणि त्यांच्यासाठी 3 हा 2 असेल राऊंड, समजा 2 राऊंडमध्येच त्यांचा पेपर होऊन जाईल. पण असे काही विद्यार्थी असतात की ज्यांचे मार्क्स काय थोडं कमी आहेत. मग त्यांनी काय केलं पाहिजे, थोडं कमी म्हणजे 100, 120 किंवा 60 ते 120 अशा रेंजमध्ये ज्यांचे मार्क आहेत तर त्यांनी काय केलं पाहिजे, ते 3 राऊंडमध्ये जर तुम्ही गेलात राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3. आता राऊंड 1मध्ये काय आहे, राऊंड 1मध्ये ते क्वेश्चन्स तुमचे इझी नुसते फॉर्म्युला बेस आहेत. फॉर्म्युला बेस म्हणजे क्वेश्चन वाचला, तुम्हाला डाटा एक्स्ट्रॅक्ट केला, फॉर्म्युला कुठला आहे ते तुम्हाला आठवला, फॉर्म्युलाजमध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि आन्सर आलं. अशा पद्धतीचे जे क्वेश्चन्स असतील ते तुमच्या राऊंड 1मध्ये येतील. आता दुसरे क्वेश्चन्स कुठे येतील, राऊंड 2मध्ये. समजा हे क्वेश्चन्स तुमचे झाले, म्हणजे आता तुम्ही क्वेश्चन्स वाचला, डाटा तर एक्स्ट्रॅक्ट केला तुम्ही, ते याच्यावर लिहायलेच. पण तुम्ही नंतर क्वेश्चन एखादा जर समजा वाटला लेंदी आहे, कॅल्क्युलेशन बेस आहे आणि याला वेळ लागू शकतो, तर तो स्किप मारू शकता आणि त्याचा पुढच्या 3ऱ्या क्वेश्चनवर तुम्ही जाऊ शकता. मग 3ऱ्या क्वेश्चनवर गेल्यानंतर ते कसं असेल, समजा हे पहिल्या राऊंडमध्ये सर्व फॉर्म्युला बेस क्वेश्चन्स तुम्ही जर कंप्लीट केले तर ते आणखीन चांगल्या पद्धतीचं राहील. दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, तर थोडं फॉर्म्युला बेस कन्सेप्च्युअल आणि लेंदी कॅल्क्युलेशन बेस जे काही जास्त कॅल्क्युलेशनवाले क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये करू शकता. आता या सगळ्या गोष्टी असं दादा आम्हाला कसं कळणार की हे जे क्वेश्चन आहे हे, तर एकतर तुम्हाला पुन्हा फॉर्म्युला म्हणजे पुन्हा क्वेश्चन वाचायची गरज पडू नये म्हणून तुम्हाला काय सांगितलं की पहिल्यांदा शीट तुमची शिस्तबद्ध ठेवा, जेणेकरून पुन्हा दुसऱ्या राऊंडला 3ऱ्या राऊंडला जेव्हा आपण जाऊ तर पुन्हा क्वेश्चन वाचायची गरज पडली नाही पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, त्याच्यामधलं आपल्या शीटवरचं पाहायचं कुठला क्वेश्चन आहे, त्याच्यातला डाटा पाहायचा आणि त्या पद्धतीनं मग पुढे प्रोसेस करायचं, स्टेप बाय स्टेप आपला आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा. आता राऊंड 3मध्ये काय असेल की लेंदी क्वेश्चन्स असतील, हार्ड क्वेश्चन्स असतील. मग त्या क्वेश्चन्सला तुम्हाला काय होईल की टाईमच पुरणार नाही किंवा मग काही त्या क्वेश्चनपर्यंत काही जण पोहोचू शकणार नाहीत. ज्यांचा प्रिपरेशन चांगली आहे ते विद्यार्थी पोहोचतील आणि त्याच्यातले काही क्वेश्चन सॉल्व्ह पण करतील. तर ते त्या क्वेश्चन्सला जरा शेवटी ठेवलं तर आणखीन चांगलं राहील. आता काय करायचं की आता जे तुम्हाला काही क्वेश्चन्स सगळ्या या प्रोसेसमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स जमणार नाहीत, तर जे जमलेले नाहीत क्वेश्चन्स त्याच्यामध्ये तुम्ही काय करता की आपला काहीतरी अंदाजे कुठला तर तुक्का मारायचं, काही आपलं तुका मारायचे जे काही आपले मंत्र जे काही असतात त्या पद्धतीचं जर तुम्ही चाललात तर ते काय मला वाटत नाही की योग्य हे आहे की थोडं ऑप्शन इलिमिनेशन करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल की काही क्वेश्चन्स तुम्हाला येत पण नाहीत आणि तुम्हाला काय दिसतील की 4 ऑप्शन्स दिसतील. 4 ऑप्शन्समध्ये तुम्ही काय करा, थोडं युनिट्सवर लक्ष द्या. युनिट्सवर लक्ष दिले की समजा तुम्हाला एनर्जी विचारली तर एनर्जी कशात असेल तर जूलमध्ये असेल, असलं जे काही असतं की त्या पद्धतीनं मग समजा त्याच्यामध्ये युनिट्सवर लक्ष द्या. तर त्याच्यातले काही ऑप्शन्स त्याच्यामुळे हे होऊ शकतात, इलिमिनेट होऊ शकतात की जेव्हा
तेव्हा दोन ऑप्शन्स जर समजा 4पैकी इल्युमिनेट झाली तर तुमची 50% काय झाली, प्रोबॅबिलिटी आन्सर करेक्ट येण्याची इन्क्रीज झाली. आता हे तुम्ही प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे काही शिकलेलं असाल तर हे सगळं समजत असेल की प्रोबॅबिलिटी काय आहे. तर आपलं जे काही तुम्ही टॉईन क्रॉस हे असले ॲप्लिकेशन्स असतात त्याचे. आणखीन बरेच काही ॲप्लिकेशन्स तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये आहेत, बरेच काही आपल्या रोजच्या जगण्यामध्ये पण आपण त्या गोष्टीचा यूज करू शकतो. तर ठीक आहे, तो आपल्या काय म्हणतात सब्जेक्टचा भाग झाला मॅथमॅटिक्सचा. तर ते ऑप्शन्स इल्युमिनेशन तुम्ही करू शकता. आता त्याच्यामध्ये कदाचित काय होतं, आता तुम्ही मॉक टेस्टपासूनच एका विषयामध्ये आणखीन लक्ष देऊ शकता. तो विषय कुठला, तर जे काही तुमचा समजा एखाद्या क्वेश्चन्सचा आन्सर या रेंजमध्ये येतं की आता विशिष्ट टाईपचे जे काही आपले क्वेश्चन्स असतात तर तुम्हाला लक्षात येतं या क्वेश्चनचा आन्सर या इतक्या रेंजमध्ये येतं, अशा व्हॅल्यू असल्या, असे समजा व्हॅल्यू असल्या की त्याचं आन्सर या रेंजमध्ये येतं. तर थोडं निरीक्षण जर राहू दिलं तर तुमचे बरेच वेळेस काय होईल की 3 ऑप्शन्स इल्युमिनेट होतील आणि डायरेक्ट तुमचं एक लॉजिकली एक ऑप्शन्स येऊन जाईल आणि कदा तेच ऑप्शन्स तुमचं करेक्ट असेल. तर ती झाली लॉजिकल गेसिंग. ही अशा पद्धतीनं जर ते कुठे करू शकता, तर मला वाटतं ती डायरेक्ट तुम्ही पहिल्यापासूनच तशा पद्धतीची लॉजिकल गेसिंग करण्याचा प्रयत्न करू नका. राऊंड 1 होऊ द्या, राऊंड 2 होऊ द्या आणि राऊंड 3 च्या आधी थोडं लॉजिकल समजा सोपे होते, इझी होते असे काही क्वेश्चन्स असतील आणि जे आपल्याला जमत नाहीत पण लॉजिकल गेस लावून ते जमू शकतात, ते तुम्ही ऑप्शन्स इल्युमिनेशन मेथड असा लॉजिकल गेस लावून आपण ते करू शकतो, ते करू शकता. आणि त्याच्यानंतर लेंदी हार्ड तुम्हाला येतात पण त्याला वेळ लागतो, हार्ड आहेत किंवा त्याला आणखीन आपल्या डोक्याला दिमागाला जरा जोर द्यावा लागेल अशा पद्धतीचे असतील तिथे राऊंड 3 मध्ये करा. आता हे झालं काय की टाईम मॅनेजमेंट. अशा पद्धतीनं जर आपण जाऊ शकलो तर मला वाटतं की थोड्या बहुत प्रमाणात का होईना आपलं टाईम मॅनेजमेंटचं कंट्रोल होईल आणि थोडे एक तुमच्या फिजिक्समध्ये जर अशा पद्धतीनं चाललात फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये तर तिथं 7-8 मार्क वाढू शकतात. मॅथमध्ये जर तुमच्या 4-5 क्वेश्चन्स वाढली तर तिथं 10-1 मार्क वाढू शकतात. अशा पद्धतीची जर इम्प्रूव्हमेंट होऊ शकली तर एक आपल्या शिस्तबद्ध कमी टाईम म्हणजे जितका सिलेबस झाला तितक्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे घेता येतील. आता हे काय करा की मी ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला टाईम मॅनेजमेंटच्या, ह्या तुमच्या सध्या जे काही मॉक टेस्ट देत असाल तर त्या मॉक टेस्टमध्ये ह्या गोष्टी अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. तशा पद्धतीनं जसं रिअल एक्झाम आहे तशा पद्धतीनं त्या मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. आता मॉक टेस्ट जर तुम्ही दिली, आता मॉक टेस्ट दिल्यानंतर प्रत्येकाचा काय विषय असतं की दादा मॉक टेस्ट दिल्यानंतर आम्ही त्याचं ॲनालिसिस करतो का नाही हे बी महत्त्वाचं आहे. जर तुम्ही त्या मॉक टेस्टचा ॲनालिसिस करत नसाल तर मग त्या मॉक टेस्टला काही अर्थ राहत नाही. तर मॉक टेस्टमध्ये आता कसं आहे, फिजिक्समध्ये तुमचे किती बरोबर आले किती चुकले ते लिहा, केमिस्ट्रीमध्ये किती बरोबर आले किती चुकले ते लिहा, मॅथ्समध्ये त्याच पद्धतीने लिहा. आता ह्याच्यामध्ये तुमचं 50 तिन्ही विषयाचे क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये कन्सेप्ट एरर. आता कन्सेप्ट एरर म्हणजे काय की तुम्हाला फॉर्म्युलाच आठवला नाही किंवा आठवला तर तुम्ही काहीतरी चुकीचाच फॉर्म्युला लिहिला किंवा मग कन्सेप्च्युअली तुम्हाला त्या गोष्टी लक्षातच आल्या नाही की इथं अशा पद्धतीचं करायचं होतं, ते झालं तुमचं कन्सेप्ट एरर. मग अशा कन्सेप्ट एररमुळं किती क्वेश्चन्स चुकलेत थोडंसं त्यावर लक्ष असू द्या. मग ते क्वेश्चन्सची जर संख्या तुम्ही लिहिली तर तुम्हाला काय लक्षात येईल की कन्सेप्ट एरर जर जास्त असतील तर मग तुम्हाला ते फॉर्म्युला चुकला आहे तर तुमचे कन्सेप्ट चुकले. तर मग आपण जे काही शॉर्ट नोट्स प्रिपेअर केलेले असतील, आपल्या ज्या काही नोट्स असतील तर जे काही रेग्युलर समजा काही जणांचं शॉर्ट नोट्स नसतील तर जे काही रेग्युलर नोट्स असतील तुम्ही 1-2 वर्षात प्रिपेअर केलेल्या त्या नोट्स त्या फॉर्म्युलाज हे पुन्हा आपल्याला काय करायचं आहे की रिवाईज करायचं आहे. हे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. आता कॅल्क्युलेशन एरर म्हणजे तेच तुमचं आपलं सिल्ली मिस्टेक कॅल्क्युलेशन एरर. तर सिल्ली मिस्टेक जे होतात समजा तर त्यावर तुम्हाला मग काय करावं लागेल, तर याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट तर लक्षात आला आहे, फॉर्म्युला बी लक्षात आला आहे, पण आता काय झाले की तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये थोडं एरर आले. तर मग एक कॅल्क्युलेशनमध्ये जे एरर आले तर त्याच्यात तुम्हाला काय करता येईल की पेपरमध्ये थोडं म्हणजे आतापासून जे मॉक टेस्ट देतात त्याच्यामध्ये थोडं डिसिप्लिन वेनं राहा. असं शिस्तबद्ध चाललात तर थोडे बहुत कॅल्क्युलेशन म्हणजे एरर पण कमी होऊ शकतात टाईम मॅनेजमेंटच्या बाबतीत. जसं आपण पेपरला फोल्ड मारून प्रॉपर वेनं पूर्ण डाटा आहे ते लिहायला लागलो, असं नाही की पूर्ण स्टेप बाय स्टेप करायचे, तिथं पण आपलं रफ वर्क केल्यासारखंच करायचे, पण असं थोडं क्वेश्चन 1 साठी हा स्पेस, क्वेश्चन 2 साठी हा असं शिस्तबद्ध चाललं. तर कॅल्क्युलेशन एररमध्ये थोडं तुम्ही त्या विषयात लक्ष द्या. आता कॅल्क्युलेशन एरर का होतात तर थोडं प्रेशरमध्ये असतो, आपण गडबड करतो, अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. थोडंसं फ्री राहा, थोडं टेन्शन फ्री राहा. आता प्रेशर असतं पण थोडं ते जर प्रेशर मॅनेजमेंट तुम्हाला जमलं तर कॅल्क्युलेशन एरर असतील, सिल्ली मिस्टेक असतील, या गोष्टी जमतील. आता गेसमध्ये आता काय आहे की तुमचं कॅल्क्युलेशन एरर किती झालं ते लिहिला, कन्सेप्ट एरर किती झालं ते लिहिला. कन्सेप्ट एरर झालं तर काय करायचं तर तुम्हाला शॉर्ट नोट्स वाचायच्यात, फॉर्म्युलेज रिवाईज करायचे. कॅल्क्युलेशन एरर असेल तर तो स्ट्रेस मॅनेजमेंट कशामुळे कॅल्क्युलेशन एरर झालं त्यावर थोडं लक्ष, म्हणजे कॅल्क्युलेशनवाले जर क्वेश्चन लेंदी कॅल्क्युलेशनवाले आले तर त्याच्यावर थोडं आपल्याला लक्ष देऊन तिथं पाहायचं आहे समजा, किंवा लक्ष देऊन तिथं थोडं आपल्याला अटेन्शन ठेवायचं आहे आणि तो क्वेश्चन सॉल्व करायचा. अशा पद्धतीची इथे इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. आता याच्यात काय करा की तुम्ही आता याच्यामधले गेसमुळं तुम्ही मॉक टेस्ट देताना काय
पाहिलं असेल की फिजिक्समध्ये काही गेस मारले असतील, केमिस्ट्रीत मारले असतील, मॅथ्समध्ये मारले असतील, तर ते गेस कशामुळं मारावं लागले तर त्याचं थोडं जर तुम्ही पाहिलं तर ते तुम्ही लिहू शकता. आणि त्याच्यामध्ये जे गेस मारावं लागले कुठल्या कन्सेप्टवर, कुठल्या फॉर्म्युल्याजवर आधारित होता, कुठल्या तर त्या पद्धतीने कुठल्या थेरीवर आधारित होता तो क्वेश्चन, तर त्या पद्धतीचं जर ते टॉपिक काढले आणि त्याला जर तुम्ही रिवाईज केलं तर बऱ्यापैकी म्हणजे कारण गेस मारणं हे काही चांगलं लक्षण नाही. ते एक लास्ट ऑप्शन आहे की आपल्याला जर येत नसेल तर आपल्याजवळ काही निगेटिव्ह मार्किंग नाही ना, आपल्या क्वेश्चनचा आन्सर म्हणजे आपल्याला जर येत नसेल तर आपण काय करू, लॉजिकली गेस मारून त्याला काय करू, आपल्या पारड्यामध्ये ते गुण, ते मार्क्स आपण घेऊ आणि थोडंसं रँक इम्प्रूव्ह करू, आपलं पर्सेंटाईल इम्प्रूव्ह करू. तर ते थोडं त्याच्यामुळे कमी होईल. आता काय होतं, बऱ्याच वेळेस रिडिंगमध्ये मिसरिडिंग होती. समजा की आपण वाचायचं होतं एक आणि गडबडीमध्ये काहीतरी वेगळंच वाचलो. अशा पद्धतीचे किती क्वेश्चन्स असतील ते सुद्धा पहा. आणि मग हे डे बाय डे, आता या चार्टमध्ये काय झालं पाहिजे की डे बाय डे, आता हे काय झालं, तुमचं एक मॉक टेस्ट 1 दिली तर त्याच्यामध्ये हे ॲनालिसिस केलं, तर डे बाय डे याच्या कन्सेप्ट एररमधल्या क्वेश्चनची संख्या कमी झाली, किंवा कॅल्क्युलेशन एररमधल्या क्वेश्चन्सची संख्या म्हणजे कमी झाली, गेस मारणाऱ्याची कमी झाली, मिसरिडिंगमधून चुकणाऱ्याची संख्या कमी झाली. हे सगळे चुकणारे क्वेश्चन्स आहेत ना, तर हे किती चुकले ते लिहिलो आपण, म्हणजे एरर असलेले. तर त्या क्वेश्चन्सची संख्या जसं डे बाय डे तुमची कमी झाली, तर असं रोज जर समजा तुम्ही काही, मी तर बऱ्याच जणांना सांगितलेलं आहे की ज्यांचे मार्क्स कमी येत आहेत, 100पेक्षा कमी येत आहेत मार्क्स, तर त्यांनी काय करा की जरा आठवड्यामधून म्हणजे एका वीकमध्ये 2 मॉक टेस्ट दिल्या तरी पुरेसे आहेत. आता 15 दिवस बाकी आहेत परीक्षेला, 15-16 दिवस बाकी आहेत. तर त्या 15-16 नाही, आय थिंक 15 दिवस बाकी, 15 पण नाही, 14-15 दिवस बाकी, जाऊ द्या, असू द्या किती असायचे तितके. तर त्याच्यात काय की तुम्ही प्रत्येक वीकला 2 किंवा 4-5 तुम्ही मॉक टेस्ट तर दिल्याच पाहिजे. समजा ज्यांचे मार्क कमी आहेत, आता ज्यांचे मार्क 120-130च्या पुढं जात आहेत, तर माझं सजेशन असेल की दर 2 दिवसाला तुम्ही मॉक टेस्ट दिलं तर आणखीन चांगलं राहील. आणि अशा पद्धतीचं ॲनालिसिस करून त्याचं रिव्हिजन असं जर तुम्ही रोज सुरू ठेवलं तर बऱ्यापैकी आपले मार्क्स इम्प्रूव्ह होतील. अशा पद्धतीनं टाईम मॅनेजमेंट करा, अशा पद्धतीनं मॉक टेस्ट ॲनालिसिस करा आणि आपले मार्क आपण जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करू. आता विषय काय आहे की अनेक जणांना आता आपल्याकडे थोडं सिस्टीम म्हणजे टेक्निकल तेवढं आपलं हे नाही, समजा सिस्टीम तेवढी अवेलेबल नाही आपल्याजवळ की त्याच्यात कुठले चुकले काय हे तेवढं कळणार नाही. पण ज्यांच्याजवळ आता काही जणांनी क्लास लावलेले असतील, बरंच काय कुठे केलं असेल, टेस्ट सिरीज लावलेली असेल, तर तिथं तुम्ही त्या टेस्ट देऊ शकता. ज्यांच्याजवळ कुठलाच ऑप्शन अवेलेबल नाही की दादा आम्ही टेस्ट सिरीजच अवेलेबल नाही आमच्याजवळ, तर तुम्ही काय करा की खाली डिस्क्रिप्शनमध्ये काय आहे, आपले व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्याच्यावर आपण आपली म्हणजे माहिती देतो की आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला टेस्ट अटेम्प्ट कशी करायची, त्याच्यावर आपल्या थोड्या ज्या चॅप्टर वाईज टेस्ट आहेत 30-30 क्वेश्चन्सच्या आपल्या चॅप्टर वाईज 12च्या फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सच्याच पूर्ण टॉपिकच्या अवेलेबल आहेत. तर त्या टेस्ट थोड्या बेसिक आहेत. समजा बेसिक म्हणजे की जस्ट तो टॉपिक आपल्याला किती अंडरस्टँड झाला, तर अशा पद्धतीचं थोडं आहे समजा त्याच्यात. आणि आता जो आपण फुल लेंथ टोटल आपण असा निर्णय घेतला की 10 फुल लेंथ टेस्ट घेतल्या पाहिजे, त्याच्यातल्या 3 फुल लेंथ टेस्ट आपण आपल्या अवेलेबल आहेत वेबसाईटला. आणि उद्या 4थी म्हणजे उद्या मीन्स आज रेकॉर्ड करतो आहे, उद्या हा पब्लिश होईल व्हिडिओ. 29 तारखेला 4थी आपण टेस्ट फुल लेंथ टेस्ट अपलोड करण्याचा प्रयत्न करू. हे सगळे डिटेल्स जे टेस्टचं आहे, कॉलेज रिलेटेड तुमची इन्फॉर्मेशन असेल, ॲडमिशन रिलेटेड असेल, हे सगळं काय करू आपण व्हॉट्सअप ग्रुपला देत जाऊ. कारण प्रत्येक विषयाचे असे उगाच काहीतरी छोटे व्हिडिओ बनवण्यात मला वाटत नाही की अर्थ आहे. कारण कशाही पद्धतीचा क्राऊड गोळा व्हावा या मताचा मी नाही. थोडंसं आपण सिरियस क्राऊडच हे करू, म्हणजे ज्यांनी हे सगळं अटेन्शन देऊन ऐकले, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला न सांगता मी शेवटी सांगितल्यात की तशाच विद्यार्थ्यांनी आलं तर आणखीन चांगलं राहील. बाकी तुम्हाला जे काही जर काही समजा या विषयामध्ये आणखीन काही डाऊट्स असतील, काय असेल, तर तुम्ही काय करू शकता, व्हॉट्सअपमध्ये जे ॲडमिन आहे, आता व्हॉट्सअप ग्रुपचा ॲडमिन मीच आहे, तर तुम्ही मला मेसेज करू शकता. जर कोणाला काही जास्तच प्रॉब्लेम असेल तर कॉल केलात तरी काही हरकत नाही. कारण सध्या आपल्याजवळ एवढा पण ओव्हरलोड नाही की तुमचे कॉल मी रिसीव्ह करूच नाही. वेळ सध्या आहे, कारण कॉलेजचे दिवस आता जवळपास संपल्यातच गणती आहे. तर चालतं, एवढंच बोलू. आणि तुमच्या पुढच्या प्रिपरेशनसाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा म्हणजे काय संपलं नाही आपल्याला डे बाय डे आणखीन व्हिडिओ टाकायचे. चला ठीक आहे, अशा पद्धतीचं टाईम मॅनेजमेंट आणि मॉक टेस्टचं ॲनालिसिस करा आणि तुमचे मार्क इम्प्रूव्ह करा. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या अशाच कुठल्या तरी गायडन्स सेक्शनमध्ये आपण भेटू. धन्यवाद.